नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 261 आणि 262. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपले पारमार्थिक प्रश्न सुटण्याकरता भविष्यकाळाची मुळीच गरज नाही आणि भविष्यकाळाची गरज आहे असे म्हणणे ही शुद्ध आपली फसवणूक आहे, आपली चालढकल आहे. बदल कशामुळे होतो या प्रश्नाचे एकच प्रामाणिकपणे उत्तर आहे की बदलाची जरुरी ही मनापासून आणि तळमळीनीपासून पाहिजे हेच ओळखणे आणि याचे जास्त लांबण लावत बसू नका. बदलाची अति निकड वाटणे हेच पारमार्थिक यशाचे रहस्य आहे, दुसरा उपाय नाही. एखाद्या वस्तूने प्रकाशाला अटकाव केला की तिचीच सावली पडते. त्याप्रमाणे आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाने नित्य हजर आहोत. पण या शुद्ध प्रकाश तत्वाला अटकाव आपण आपणतल्याच सावलीने करतो. याचे कारण एकच, मी केवळ देह आहे, ही कायाबुद्धी, हीच ती खरी सावली. याचाच परिणाम म्हणून मर्यादित अशी व्यक्ती आपण आहोत, अशी आपण आपल्याला करून घेतलेली फसवणूकच होय. व्यक्ती ही गडद काळी सावली व्यर्थच निर्माण करते. जमिनीच्या उंच सखल भागावर ती सावली पडते आणि ती म्हणते, मला या उंच सखलपणाचा खूप त्रास होतो. असे जेव्हा वाटते तेव्हाच निरर्थक व्यक्तिमत्व उदयाला येते आणि स्वतःच्या सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणावाला तेच अज्ञान कारणीभूत राहते. स्वतःला जशी समजता तशी तुम्ही व्यक्ती नाही हे ओळखा. सध्या तुम्ही व्यक्ती म्हणून जे काही आहे ती केवळ व्यवहाराला सहाय्यभूत होण्याकरता असणारी एक उपयुक्त अशी योजना आहे. तिचे वेगळे असे महत्त्व नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही देह नाही, तुम्ही मन नाही, हे मनापासून जाणणे ज्यामुळे शक्य होत आहे, ते असणेपणाने असणेपण तुम्ही आहात. इतकेच जाणले तर तुम्ही आपोआप देह मनाच्या कचाट्यातून बाहेर पडता. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज मोठ्या मार्मिकपणे म्हणतात की, मी स्वतःला जितके जाणत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मला माझे सद्गुरू श्री सिद्धेश्वर महाराज मला जाणत होते. म्हणूनच त्यांच्या वचनावर मी विश्वास आणि श्रद्धा ठेवली. त्यांच्या गुरुवचनाला चिटकून राहिलो. फुरसतीचा सारा वेळ मी त्यातच घालवला. गुरुवचन काय? तर सध्या तू स्वतःला जे जे काही समजतो ते मुळीच नाही, हीच समज. म्हणजेच स्वस्वरूप दर्शन. वास्तविक आता खरे म्हणजे या व्यतिरिक्त काहीच करायला नको. आपण काय नाही एवढीच समज त्याकरता पुरेशी आहे. याविषयी शंका घेणे म्हणजे गुरुवचनावर विश्वास नाही हे दर्शविणे होय. हीच एकमेव श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीची गुरुकिल्ली आहे आणि एक रहस्य पण आहे. यात जर काही प्रगती नसेल तर तो गुरुवचनाचा दोष नाही, तिथे शिष्यांचा आळस किंवा त्याची बुद्धिमांद्यता हीच जबाबदार आहे. कळकळ आणि तळमळीचा अभाव आहे, हेच यामुळे सिद्ध होते. उलट कोणत्याही अतींद्रिय गोष्टी याच्या मागे लागणे, उदाहरणार्थ दूरचे दर्शन, दूरचे श्रवण, संत महंताची दर्शने, तथाकथित सिद्धी यांच्या अनुभवाच्या मागणे लागणे म्हणजे कमरेचे सोडून पळत्याच्या मागे लागणे होय. सतत मग तुम्हाला तसेच पळावे लागणार. यामुळे मूळ स्वरूपाकडे तुमचे लक्ष राहणार नाही आणि तसेच पळण्याचा छंद हा कायम राहील. श्री निसर्गदत्त महाराज यामुळेच आत्मसाक्षात्कार मागे पडतो असे म्हणतात आणि अजून असे अतींद्रिय अनुभव घेण्यासाठी लोक मग मूळ काम सोडून मग्न राहतात आणि त्यामुळे ते अनुभवाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. भाग 262.
स्मृतीच्या रूपाने तुम्हीच भूतकाळ असता. स्मृतीच्या रूपाने तुम्हीच भूतकाळ असता आणि कल्पनेच्या रूपाने तुम्हीच भविष्यकाळ सुद्धा असता. निर्विचार होण्याकरता किंवा निर्विचारावर नियंत्रण आणण्याकरता तुम्ही कुणाशी भांडता? निर्विचार होण्याकरता धडपडणारा किंवा विचारावर नियंत्रण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा काय आहे? कोण आहे? हा निर्विचार होण्याकरता धडपडणारा आणि नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करून धडपडणारा हा कुणाशी भांडतो? विचाराशी भांडतो की विचारक म्हणून स्वतःला किंवा नियंत्रक म्हणून स्वतःला मिरवत असलेल्या विचाराशीच भांडतो? विचाराचे म्हणजे विचारक म्हणून स्वतःला मिरवत असलेल्या विचाराचे भांडण हे वस्तुतः दोन विचारातीलच भांडण आहे. याचा स्पष्ट बोध होताच हे भांडण तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे भांडण झाले की झालेच नाही याचा काहीच पत्ता लागत नाही व संघर्षमुक्त मूळची स्थिती जशी आहे तशीच लक्षात येते. जर विचाराशी ते नको म्हणून भांडणारा भांडकुदळ आणि विचारावर नियंत्रण करणारा नियंत्रक हे जर विचारानेच आपल्याच एका भागाला या कामाकरता नेमले आहे व दोन्हीही भांडकुदळ किंवा नियंत्रक केवळ आणि केवळ विचारच आहेत, हे जर मनापासून पटले, हे जर मनापासून लक्षात आले, तर अशा भ्रामक भांडकुदळ आणि अशा भ्रामक नियंत्रक भांडण्याला आणि नियंत्रण करण्याला हे शिल्लक तरी राहतील काय? श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, तुम्हीच विसंवाद निर्माण करता आणि मग तुम्ही त्याची तक्रार करता. इच्छा आणि भीती हेच विसंवादाचे मुख्य कारण आहे. तुमची बंधने तुम्हीच निर्माण केलेली आहेत आणि ती तुम्ही अक्की पक्की आणि ठाम पण केली आहेत. तुम्ही अगोदरपासूनच स्वभावतः मुक्त आहात. आता पुन्हा परत मुक्त होण्याकरता प्रयत्न करण्याची काही गरज नाही. कष्टदायक प्रयत्न करू नका. याऐवजी तुम्ही स्वतःला कोणीतरी काहीतरी मानता आणि इथेच सर्व घोटाळा होतो. स्वतःबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी जाणता, पण ज्यामुळे बऱ्याच गोष्टी जाणणे शक्य होते, त्यालाच मात्र तुम्ही जाणत नाही. हे जे कळणारे आहे, ते परप्रकाशित आहे. त्याला तुम्ही जाणणारे म्हणून, अगोदरपणा म्हणून, जे असणे पण आहे, ते प्रकाशत्व म्हणून तुम्ही नेहमी हजर असता. ते सर्व प्रकाशित तुम्हीच करता. मन म्हणजेच प्रतिमा, मन म्हणजेच प्रतिमा निर्मिती पण, ती जी स्मृती नावाने सदैव कार्यरत असते. पण हे प्र परप्रकाशित्वच आहे. तुमच्याच असणेपणाच्या प्रकाशात मनाचे कळणे घडत आहे. तुम्ही जिवंत नाही, तर प्रत्यक्ष जीवन आहात. तुम्ही तुमची व्यक्ती म्हणून केवळ कल्पना केली आहे. व्यक्ती म्हणजे सुख-दुःख, ताण-तणाव याची कायमची पीडा. व्यक्तीला दुःख वगैरे आहे, पण ज्यामुळे हे सुख-दुःख, ही भीती या गोष्टी कळणे शक्य होतात, ते आपलेच शुद्ध असणे पण आहे आणि ते कोणताही अनुभव घेण्याच्या अगोदरचे आहे. निरीक्षणाची वस्तुस्थिती, हा निरीक्षक आणि निरीक्षण केली जाणारी वस्तू या दोघातही बदल घडवून आणतो. जाणीव हा सदैव कार्यरत असलेला सत्पक्षपाती असणारा एक सद्गुण आहे. त्याला मंदपणा किंवा टप्प्याटप्प्याने प्रवास चालत नाही. तो निश्चितपणे त्याच्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला सुद्धा बदलवतो. तो बदल एकदम नेत्रदीपक असण्याचे काही कारण नाही, पण तो मात्र अंधारापासून प्रकाशाकडे तुम्हाला निश्चित नेणार.